आज आहे अक्षय तृतीय, म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आणि आजच्या दिवशी शुभ कार्य करणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आजच्या दिवशी केल्याने अक्षयी होतं असं म्हणतात. म्हणजे त्या गोष्टीचा विनाश होत नाही लवकर, किंवा ती गोष्ट चिरकाल टिकते आणि वाढत जाते असं म्हणजे मान्यता आहे. तर आजच्या दिवशी सोने खरेदीला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण सोनं ही अशी गोष्ट आहे की जी म्हणजे घेईल ना ते दुप्पट व्हावी अशी कोणालाही वाटतेच. म्हणून सोनं खरेदी तर करतातच लोक. पण त्याचप्रमाणे बाकीच्याही काही गोष्टी जे शुभ मुहूर्त लागतात बघण्यासाठी, तर त्याची गरज नाही लागत आज. तर त्या गोष्टींची खरेदी होते. वाहन खरेदी म्हणा किंवा घर खरेदी, भूमिपूजन वगैरे यासारख्या गोष्टी केल्या जातात. तर आज मी बनवणार होते आमरस चपाती. तर आमरस चपाती बनवायची होती, तर त्याच्यासोबत जोडीला बटाट्याची पिवळी भाजी बनवणार होती हिरव्या मिरचीतली. तर त्यासाठी आता इथे बटाटे उकडून घेतलेले डाळीसोबतच. आणि ते मुलं खूप दंगामस्ती चाललेलं त्यांचं, म्हणून त्यांना म्हटलं जरा या आता तुम्हाला काम सांगते. तर इथे मुलांना दिलेलं आहे हे बटाटा सोलण्याचं काम. बटाटे थंड झाल्यानंतर तोपर्यंत इथे मी टोमॅटो वगैरे चिरून घेतला वरण करण्यासाठी. हिंदवी राहिलेलं पाणीही ओतून वगैरे टाकते, म्हणजे काम करायला लागले की पूर्ण काम करते आणि नाही तर काहीच नाही असं असतं तिचं. पण अजून लहान आहे, मी हे काही सांगत नाही एवढं. पण आज खूपच त्यांचं म्हणजे दंगामस्ती खूप करत होते आणि अजिबात काही करून देत नव्हते. म्हणून मग त्यांना म्हटलं जरा सांगावं काम आज. तर इथे माझ्या तोपर्यंत चपात्या वगैरे झाल्या करून आणि तळणही तळलं, कुरवडी पापड वगैरे तळलं. त्यानंतर घेतलेलं आहे नैवेद्याचं ताट करण्यासाठी. इथे नैवेद्याचं ताट वगैरे करून घेतलं, कारण मुलांनाही भूक लागली होती लवकर. मग त्यांनाही जेवण तयार करून द्यायचं, म्हणजे जेवायचं होतं. तर पहिल्यांदा म्हटलं देवाला नैवेद्य दाखवूया आणि तुम्हाला जेवायला देते. कारण ज्यावेळेस आमरस घरात असतो तर मुलांना वाटतं कधी एकदाशी मी तो पितो आहे. आंबे तर त्यांनी खायला सुरुवात केलेले, आंबे तर झालेले 2-3 खाऊन सकाळपासून. पण त्यांना आमरस चपातीही खायची होती. तर त्यासाठी देवाला आधी नैवेद्य दाखवून घेतलं. देवाला नैवेद्य दाखवलं की लगेच मुलांनाही जेवायला वगैरे वाढलं. सगळी अशा प्रकारे पूजा झालेली आहे. पूजा तर सकाळीच केलेली होती सर्व. फक्त फुलं काही मला आज मिळाली नाहीत, म्हणजे आणायलाच गेले नाहीत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये गेले असते ते मिळाले असते. तर असं झालेलं आहे आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.